स्वाभिमानी नाभिक संघटनेच्या पाटण तालुका अध्यक्षपदी श्री विक्रम महिपाल यांची बिनविरोध निवड झाली। स्वाभिमानी नाभिक संघटना महाराष्ट्र राज्य पाटण तालुक्याच्या निवडीचा कार्यक्रम हा वाटिका मावशी फाटा येथे संपन्न झाला। यावेळी पाटण तालुका अध्यक्षपदी श्री विक्रम महिपाल यांची एकमताने निवड करण्यात आली। पाटण तालुका हे स्वाभिमानी संघटनेचे संस्थापक राज्य अध्यक्ष समाजभूषण माननीय श्री शंकरराव गायकवाड साहेब, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्री अधिकराव चव्हाण, राज्य उपाध्यक्ष प्रदीप काशीद, सातारा जिल्हाध्यक्ष श्री प्रताप भोसले, माजी पाटण तालुका अध्यक्ष श्री बाबूराव पवार, राज्य खजिनदार शिवाजी खामकर, राज्य संघटक विजय काशीद, पश्चिम महाराष्ट्र खजिनदार किशोर काशीद, पश्चिम महाराष्ट्र संघटक सुनील जाधव, सातारा जिल्हा सरचिटणीस अमोल काशीद, सातारा जिल्हा उपाध्यक्ष संग्राम कदम, जिल्हा संघटक चंद्रकांत काशीद, जिल्हा संपर्क प्रमुख केशव कदम, जिल्हा प्रवक्ते अशोक पवार, शूरवीर जिवाजी महाले उत्सव समिती किल्ले प्रतापगड सदस्य श्री विष्णू सपकाळ, शूरवीर जिवाजी महाले उत्सव समिती किल्ले प्रतापगड सदस्य दाजी सुर्वे, शूरवीर महाले उत्सव समिती किल्ले प्रतापगड श्री संग्राम माने, शूरवीर जिवाजी महाले उत्सव समिती किल्ले प्रतापगड सदस्य डी के चव्हाण, सातारा तालुका अध्यक्ष जगन्नाथ पवार, कराड उत्तर तालुका श्री अध्यक्ष विनायक भोसले, सातारा तालुका सरचिटणीस नितीन पवार, तालुका संघटक श्रीकांत जाधव, तालुका उपाध्यक्ष नितीन काशीद, तालुका संघटक प्रल्हाद शिंदे, कार्याध्यक्ष संजय झेंडे, प्रशांत काशीद आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी विक्रम महिपाल यांची पाटण तालुका अध्यक्षपदी तर राज्य प्रवक्तेपदी रामभाऊ पवार यांची पश्चिम पाटण तालुक्यामार्फत निवड करण्यात आली। राज्याध्यक्ष शंकररावजी गायकवाड यांनी नूतन पदाधिकाऱ्यांना परिस्थिती होणार नाही, कारण का कुणबी लागले आणि अजून जागेवर राजकीय लोकांच्या चपल्या उचलण्यापेक्षा जो जातीसाठी स्वतःचं रक्त बलिदान करतोय, जो जातीसाठी संघर्ष करतोय, त्याच्या पाठीशी उभं राहून स्वतःची येणारी पुढची पिढी, स्वतःच येणारा पुढचा वंश स्वाभिमानाने कसा जगल याच्यासाठी पाठबळ द्या। अन्यथा गावागावात तुम्ही फक्त काय करणे, प्रत्येक गावातली मीटिंग असेल त्या दिवशी मीटिंगला उपस्थित राहणे, सतरंजा गोळा करणे आणि घरी जाणे, नाही संपला तुमचा विषय।